जय भीम बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत पुणे पर्वतीचा सत्याग्रह. तर हा सत्याग्रह 13 ऑक्टोबर 1929 रोजी सुरू झाला. तर या सत्याग्रहामध्ये कुणी कुणी भाग घेतला, कुणी कुणी मार सहन केला, कोण कोण रक्तबंबाळ झालं, हे आपण पाहणार आहोत. तर या सत्याग्रहाचे अध्यक्ष होते शिवराम कांबळे आणि उपाध्यक्ष होते पांडुरंग राजभोज. तर सकाळी 9:15च्या दरम्यान सत्याग्रहाला सुरुवात झाली. पुणे पर्वतीच्या पायथ्याला शांतपणे सत्याग्रही निशस्त्र उभे होते. त्यांनी निश्चय केला होता की सनातन्यांनी कितीही विरोध केला, कितीही हिंसा केली, तरी आपण शांत राहायचं. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या घोषणा देत सत्याग्रहाला सुरुवात केली आणि अगोदरच डोंगरावरती, झाडावरती बसलेले, पायऱ्यावरती बसलेले आणि डोंगरावरती दगडधोंडे एकत्र करून बसलेले सनातनी सत्याग्रहांची निर्भित्सना करत होते. त्यांना शिव्या देत होते, त्यांना धमक्या देत होते आणि बघूया ही महारडी कशी मंदिरात प्रवेश करतात, त्यांना आम्ही आमचा हिसका दाखवतोच, अशी अर्वाच्य भाषा ती वापरत होती. सत्याग्रही शांत होते. सत्याग्रहामध्ये केशवराव जेदेव होते, नाग गोरे होते, यशम जोशी होते, गाडगीळ होते, रानडे होते, भुसकुटे होते, स्वामी योगानंद होते आणि आंबेडकरांना मानणारी अफाट सेना होती. सत्याग्रही वर निघाले, जय जयकारांच्या घोषणा सुरू झाल्या. तसे सनातनी चिडले आणि त्यांनी वरून रेटायला सुरुवात केली. सत्याग्रहाला मागे ढकलण्याचा सपाटा सुरू केला आणि क्षणाचाही विलंब न होता दंगल माजली. सनातनी चिडले आणि त्यांनी गाडगिळांना आणि विनायकराव भुसकुटे यांना लाता बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. एक दगड आला आणि गाडगिळांच्या पायावरती बसला. रक्ताची चिळकांडी उडाली. तरीही मंडळी थांबायला तयार नव्हती. सनातन्याला विरोध करत, त्यांचा मार सहन करत ते एक एक पायरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतच होते. अचानक काही दगड आले आणि राजभोजच्या अंगावर पडले. त्यातला एक दगड पांडुरंग राजभोजच्या खांद्याला लागला आणि राजभोज खाली पडले. ते मूर्छित झाले, बेशुद्ध झाले. लोक त्यांच्या भोवती जमा झाले. कुणी वारा घालू लागलं, कुणी पाणी पाजू लागलं, कुणी रडू लागलं. पण सत्याग्रह थांबला नव्हता. तो पुढे पुढे पुढेच चालू होता. त्याच्यानंतर देवीदास रानडे समोर आले. तर हे देवीदास रानडे यांनी फक्त कमरेला पंचाच गुंडाळ होता, खादीचं वस्त्र गुंडाळ होतं, डोक्याला ते बोडकेच होते आणि अंगावरती इतर काही कपडे नव्हते. तर लोकांनी, सनातन्यांनी त्यांना काठ्याने मारलं, छत्र्याने मारलं, चपला अंगावर फेकल्या, तरी तेही मागे हटले नाही. तेही एक एक पायरी पुढे जात होते आणि ते घोषणा देतच होते. त्याच्यानंतर पुढे स्वामी योगानंद आले. हे आर्य समाजाचे कट्टर कार्यकर्ते होते. अंगावरती भगवा वेश घातलेला होता, डोक्यावरती भगवा फेटा होता आणि अंगावरती भगवीच कपडे होते. सनातनी लोकांनी त्यांनाही सोडलं नाही. त्यांचा फेटा क्षणात हवेत उडवून दिला. ते मटकन खाली बसले. खाली बसल्यावर त्यांना ढकलून दिलं. स्वामी योगानंद 4-5 पायऱ्या गटांगळ्या खात खात खाली गेले. पुन्हा ते उठले आणि पायऱ्या चढू लागले. सत्याग्रहीच्या घोषणा देऊ लागले. त्यांना पुन्हा निवडुंगामध्ये ढकलून देण्यात आलं. तेवढ्यात पोलीस आले. साऱ्या सत्याग्रहींना त्यांनी संरक्षण दिलं आणि ते लीडर लोकांना, नेतृत्व करणाऱ्या लोकांना, राजभोज असतील, गाडगीळ असतील, रानडे असतील, यांना घेऊन ते पर्वतीच्या मंदिरापर्यंत गेले. पाठीमागची गर्दी ही दगडधोंड्याचा मार खात खात वर आली होती. सर्वांनी पाहिलं, मंदिराचा महाद्वार, दरवाजा बंद होता. लांबूनच लोकांनी पर्वतीचं दर्शन पायरीचंच घेतलं आणि सत्याग्रही खाली उतरू लागले. राजभोजच्या अंगात जराही त्राण राहिला नव्हता.
जराही एकही पाऊल पुढे टाकण्याची ताकद राहिली नव्हती. ते गाडगिळाच्या भोवती उभे राहिले. त्यांनी गाडगिळाच्या खांद्यावरती आपली मान टाकली आणि डोळे झाकून घेतले. गाडगिळाने त्यांना आधार दिला आणि एक एक पायरी उतरत शांतपणे सावकाश ते खाली आले. राजभोजला त्याने ॲडमिट केलं. कुणाकुणाला किती लागलंय याची चौकशी केली तर शेकडो कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले होते. दगडधोंड्याचा मारा, चपलांचा मारा, वरती सीताफळाची झाडं होती, लोकांनी सीताफळं तोडून सत्याग्रहीच्या अंगावर मारली होती. हे सारं सहन करत करत केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी हा सत्याग्रह केला होता. खरंच या सत्याग्रहींना ज्यांनी हा मार सहन करत करत सत्याग्रह केला त्यांना माझे कोटी कोटी वंदन. थांबतो.